नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, प्रश्न पहिला. फळे या शब्दाचे वचन कोणते आहे? तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला आहे की फळे या शब्दाचे वचन कोणते आहे. तर इथं एका फळाचा उल्लेख असता तर आपण म्हणू शकतो की एक वचन आहे, पण फळे हे अनेक वचनमध्ये येतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट, एक मिनिट आपण कलर चेंज करून घेऊ. चला नेक्स्ट. तो अभ्यास करत आहे या वाक्यातील काळ कोणता आहे? इथं आपल्याला काळ विचारला. तो अभ्यास करत आहे म्हणजे क्रिया काय आहे? चालू आहे. जर चालू क्रिया असेल तर ऑप्शन आहेत आपल्याकडं भूतकाळ. भूतकाळात नाही, भूतकाळात क्रिया जेव्हा संपन्न झाली तेव्हा भूतकाळ असतो. भविष्यकाळ. तो अभ्यास करणार आहे असं म्हणलं तर भविष्यकाळ येईल. तर इथं काय म्हणले त्याने? फक्त तो अभ्यास करत आहे. करत आहे म्हणलं तर काय येत असतं? वर्तमान काळ. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 3 बघा मित्रांनो. तो सिंहासारखा धीट आहे हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तो सिंहासारखा म्हणजे त्याला काय दिलं आपण? उपमा दिली सिंहाची. त्यामुळे हे रूपक अलंकार तर होऊ शकत नाही, यमक पण होत नाही आणि अनुप्रास पण होत नाही. त्याला आपण उपमा दिलेली आहे सिंहाची, त्याच्यामुळं तो कोणता अलंकार आहे? तो उपमा अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो. फुले फुलली आहेत या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखला. तर आपल्याला क्रियापद दिलेले आहेत: अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद आणि भाववाचक क्रियापद. तर बघा मित्रांनो, इथं काय आहे? क्रिया झालेली आहे. जे फुले आहेत ते फुललेली आहेत. तर जी क्रिया झालेली आहे त्याच्याबद्दल आपण काय वापरतो? अकर्मक क्रिया. ऑप्शन क्रमांक ए. जर क्रिया व्हायची राहिली असेल तर तिथं आपण सकर्मक क्रिया वापरतो. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो. तो लवकर आला या वाक्यातील लवकर हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर तो लवकर आला. तो आला ही काय? क्रिया आहे. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर लवकर. त्यामुळं क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? तर क्रियाविशेषण म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर येईल. लवकर हा क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 6. राम पुण्यास गेला या वाक्यातील कर्म कोणते आहे? तर राम पुण्यास गेला. राम कुठे गेला? पुण्यास. तर इथे राम हा कर्म होऊ शकत नाही, कारण राम हा त्याचं नाव आहे, तो त्याचं कर्म होऊ शकत नाही. गेला, गेली ही क्रिया आहे, पण कर्म कोणतं आहे? पुण्यास. कुठे गेला? पुण्यास गेला. तर ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो. प्रश्न थोडा मोठा आहे, सगळा पाहून घ्या. आजीने जेवण केले या वाक्यातील आजीने हा कोणत्या विभक्तीचा प्रकार आहे? तर आजीने जेवण केले, तर आपल्याकडे पर्याय आहेत षष्ठी, तृतीया, सप्तमी आणि चतुर्थी. तर आजीने जेवण केले हा तृतीय विभक्तीचा प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो. अत्यंत सुंदर या शब्दात अत्यंत हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर सुंदर ही काय? क्रिया आहे, आणि क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर अत्यंत ही. त्यामुळं अत्यंत हे क्रियापद नाही होऊ शकत, विशेषण नाही होऊ शकत आणि अव्यय नाही होऊ शकत. ते काय होतंय? क्रियाविशेषण. क्रियेविषयी अधिक माहिती सांगतोय ना, त्याच्यामुळं क्रियाविशेषण होतोय. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 9 आहे. मी शाळेत गेलो या वाक्यातील शाळेत हा कोणत्या प्रकारचा कारक आहे? मी शाळेत गेलो, तर आपल्याकडे पर्याय आहेत संप्रदान, अधिकारण, कर्म आणि करण. तर शाळेत गेलो, मी शाळेत गेलो याचा कारक कोणता आहे? अधिकारण. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही या वाक्यातील केल्याशिवाय हा कोणत्या प्रकारचा शब्द प्रकार आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत नाम, अव्यय, सर्वनाम आणि विशेषण. तर कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही हे कोणत्या वाक्यातील? या वाक्यातील
केल्याशिवाय काय आहे तर अव्यय आहे, व एक अव्यय आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आपल्याला विचारले ज्ञान, ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर शहाणपण, मूर्खपणा, अज्ञान आणि विस्मरण. तर आपल्याकडे पर्याय एवढे आहेत मित्रांनो. तर ज्ञान या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द होते शहाणपण, मूर्खपणा त्याचा विरुद्धार्थी शब्द होते, ज्ञानचा विरुद्धार्थी शब्द काय होते तर अज्ञान होते, आणि विस्मरण, विस्मरणचा समानार्थी शब्द आपण कमेंटमध्ये सांगा. याचं योग्य उत्तर काय होईल तर शहाणपणा. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, तो जलद धावतो या वाक्यात तो हा कोणत्या शब्दाचा प्रकार आहे? तर तो जलद धावतो, नावाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द आपण काय म्हणतो तर सर्वनाम. याचं योग्य उत्तर काय येईल बी. आपण तो सर्वनाम वापरला आहे तो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, राम व श्याम मित्र आहेत या वाक्यात व हा कोणत्या शब्दाचा प्रकार आहे? तर व जे शब्द वापरले आहे मित्रांनो तो उभयान्वयी अव्यय, क्रियापद, नाम आणि विशेषण. क्रियापद तर नाही होत कारण तो क्रियेविषयी, क्रियेचं पद नाही, नाम नाही होऊ शकत कारण नाम श्याम आणि राम हे आहेत. विशेषण आहे का नाही, तर उरलं काय मग उभयान्वयी अव्यय. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांनी प्रामाणिक असावे या वाक्यातील प्रामाणिक हा कोणत्या प्रकारचा शब्द प्रकार आहे? तर प्रामाणिक विचारले ना आपल्याला, तर विद्यार्थी काय झालं सर्वनाम झालं, तर प्रामाणिक असावे, तर असावी काय क्रिया आहे, तर क्रियेविषयी माहिती सांगणारा शब्द आपल्याला काय म्हणतो नाव तर होऊच शकत नाही, सर्वनाम पण नाही होत, अव्यय पण नाही होत, तर प्रामाणिक हे विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 15, तो आला आणि बसला या वाक्यात किती क्रियापदे आहेत? तो आला आणि बसला, आला, आला हे एक क्रियापद आहे आणि बसला हे एक आहे, तर एकूण मिळून झाले 2, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2, आला आणि बसला हे 2 क्रियापदे आहेत. नेक्स्ट, तर मित्रांनो हे होते महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्त्वपूर्ण काही प्रश्न. मराठी व्याकरणचा आपला पहिला पार्ट आहे मित्रांनो. पण उद्याला असेच अजून प्रश्न घ्यायचा प्रयत्न करूता. आजचे प्रश्न सोपे होते, उद्यापासून थोडा आपण लेवल वाढवू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका मराठी